हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसीच्या वॅकन्सी आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येत असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल, त्याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोविजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, ही जे नवीन वॅकन्सी आलेले आहेत हे कुठून आलेले आहेत मित्रांनो? ही ऑफिशियल साइट आहे। कोणती साइट आहे? टाटा मेमोरियल सेंटर। म्हणजे मित्रांनो, या ज्या वॅकन्सी असणार आहेत होमिओ बाबा कॅन्सर सेंटर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, याच्यामध्ये फार्मसीच्या नवीन वॅकन्सीचा नोटिफिकेशन आलेलं आहे। आणि मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे। ऑफिशियल साइट वरती मी तुम्हाला नोटिफिकेशन डाउनलोड करून सांगणार आहे की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असेल आणि तुम्ही कशा पद्धतीने या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता, त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर मित्रांनो, हे पीडीएफ मी तुम्हाला डाउनलोड करून सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत। तर इथे मित्रांनो, पहिल्यांदा बघा, इथे फार्मासिस्ट तुम्हाला दिसत असेल। त्याचबरोबर अदर पण वॅकन्सी असतात, पण आपल्या युट्यूब चॅनलवर फक्त फार्मासिस्ट वॅकन्सी बद्दलची डिटेल प्रोव्हाइड केली जाते। तर मित्रांनो, पहिल्यांदा इथे बघा, टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती असणार आहेत। तर हे लास्ट कॉलम मध्ये तुम्ही बघू शकता, इथे टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये 11 फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, म्हणजे कोणते कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघा, बी फार्म जर तुमचं झालेलं असेल तर मित्रांनो तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे। म्हणजे तुमचं बी फार्म कंप्लीट असेल, त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो 1 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। आता मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डी फार्म कंप्लीट झालेलं असेल, डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल, तर त्या स्टुडंटला मित्रांनो इथे बघा, मिनिमम 3 इयर वर्किंग एक्सपिरियन्स इन डिस्पेन्सरी ऑब्लिक फार्मसी ऑफ हॉस्पिटल हॅव्हिंग मिनिमम 200 बेड्स। म्हणजे मित्रांनो, डी फार्म स्टुडंटला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे, आणि ते पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये? ज्या हॉस्पिटलमध्ये बेड कॅपॅसिटी 200 असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे आणखीन कंडिशन आहे बी फार्म डी फार्म दोन्ही झालेल्या स्टुडंटसाठी, ते असणार आहे स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन। ते असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे एज क्रायटेरिया किती आहे? 30 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे, राईट। आणि टोटल तुमची पे केली इथे 20,000 ते 22,000 तुमची सॅलरी या वॅकन्सी मध्ये राहणार आहे। तर मित्रांनो, आता महत्वाचं आहे की अप्लाय कसं करायचं। इथे तुम्ही बघू शकता ही प्रोजेक्ट बेस्ड वॅकन्सी आहे। व्हेन्यू इथे बघू शकता, होमिओ बाबा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, त्याच्यामध्ये ह्या सर्व वॅकन्सीज आहेत। आणि मित्रांनो, हिचं अप्लाय कसं करायचंय, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, इंटरव्ह्यू साठी डायरेक्ट जावं लागेल। जी डेट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्या डेटला इंटरव्ह्यू साठी जावं लागणार आहे। आता इंटरव्ह्यूला ज्या वेळेस तुम्ही जात आहे त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत। प्लीज नोट दॅट रिक्रुटमेंट प्रोसेस मे बी इन्क्लूड रिटन एक्झामिनेशन और पर्सनल इंटरव्ह्यू फॉर गिवन पोस्ट। एकतर तुमची एक्झाम असू शकते किंवा डायरेक्टली इंटरव्ह्यू असू शकते, डिपेंड करते की टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती आलेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला ओरिजिनल मार्क मेमो असतील, एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट असतील, त्याच्यानंतर 10th 12th हे सर्व डॉक्युमेंट लागतील। त्याचबरोबर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल आणि आधार कार्ड पण लागेल। आणि हे सर्व ओरिजिनल प्लस एक कॉपी तुम्हाला सोबत घेऊन जायचंय। तुम्हाला कोणतंही ऍप्लिकेशन वगैरे करायचं नाहीये, ती जे मेन्शन दिलेले डेट आहे त्यावरती तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट घेऊन इंटरव्ह्यू साठी जायचंय। आता तुमची इंटरव्ह्यू डेट काय असेल, तर मित्रांनो इथे फार्मसिस्ट साठी ही डेट दिलेली आहे। इथे बघू शकता वरती, रिक्रुटमेंट शेड्यूल ऑन, म्हणजे या डेटला तुम्हाला काय करायचंय, तिथे जावं लागणार आहे। ती कोणती डेट आहे? 3 ऑक्टोबर 2024 ला तुम्हाला
या व्हेन्यूवरती प्रेझेंट राहावं लागेल. त्यासाठी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस फोटोकॉपी तुम्हाला घेऊन जाणार. ते ॲड्रेस कोणतं आहे इथे बघू शकता मित्रांनो. व्हेन्यू दिलेलं आहे होमिओ बाबा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, श्री कृष्णा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॅम्पस, उमानगर, मिर्जापूर, बिहार. तर मित्रांनो हे बिहार मधली वॅकन्सी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, पण महाराष्ट्रातले सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि महत्वाचं मित्रांनो ही प्रोजेक्ट बेस्ड वॅकन्सी आहे, ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे, ही परमनंट वॅकन्सी नसते. आणि ह्याचा पिरियड मित्रांनो इन्क्रीज होऊ शकतं, किंवा या वॅकन्सीचा तुम्ही एक्सपिरियन्स घेतला तर तुमच्या दुसऱ्या ज्या वॅकन्सीज येतात त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते. तर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 11 आहेत. तुम्ही अप्लाय करू शकता. इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला या वॅकन्सीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.